नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. त्यामुळे तुम्ही आजच जर आमच्या चॅनलला भेट देत असाल तर तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुमच्या सगळं व्यवस्थित लक्षात येईल. आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टू वर्ड्सचा वापर, उपयोग आणि अत्यंत महत्त्वाची सर्वसमावेशक वाक्य. म्हणजे टू वर्ड्सचा वापर आणि उपयोग कसा केला जातो आणि त्याच्या रिलेटेड त्याची महत्त्वाची वाक्य कशी असतात ती. आता टू वर्ड्सचा वापर, उपयोग कसा होतो तर त्याचा तर पहिल्यांदा आपल्याला त्याचा अर्थ लक्षात घ्यावा लागेल, कारण त्या अर्थाप्रमाणेच आपल्याला त्याचा वापर आणि उपयोग केला जातो. आता अर्थ कसा होतो तर दिशेने, च्या दिशेने, च्या रोखाने, च्याकडे, च्या विषयी, च्या संबंधी, च्या दृष्टीने, मध्याच्या आसपास, थोडा आधी, जवळ असा केला जातो. म्हणजे या अर्थाप्रमाणे टू वर्ड्सचा वापर वाक्यामध्ये केला जातो. लक्षात घ्या काय ते. दिशेने, च्या दिशेने, च्या रोखाने, च्याकडे, च्याशिवाय, च्या संबंधी, च्या दृष्टीने, मध्याच्या आसपास, थोडं आधी आणि जवळ या. आता तुम्ही एक लक्षात घ्या, टू वर्ड आणि टू वर्ड्स, टू वर्ड आणि टू वर्ड्स हे दोन शब्द आहेत. तुम्हाला वाटत असेल की ते वेगवेगळे आहेत, पण त्याच्यामध्ये नेमका फरक काय आहे तो आपण बघूया. तर टू वर्ड्स केव्हा यूज केलं जातं तर ब्रिटिश आणि इंडियन लँग्वेज, ब्रिटिश लँग्वेज आणि इंडियन लँग्वेजमध्ये आपण टू वर्ड्स यूज करतो. TOWARDS म्हणजे टू वर्ड्स यूज करतो. आणि ज्यावेळी अमेरिकन लँग्वेज येतं, अमेरिकन इंग्लिश येतं, त्यावेळी टू वर्ड यूज केलं जातं. TOWARD. तुम्ही म्हणत असाल एक वचन अनेक वचन असा फरक नाही आहे टू वर्ड्समध्ये. फक्त तो काय आहे, लँग्वेजचा फरक आहे. ब्रिटिश इंडियन लँग्वेजमध्ये टू वर्ड्स यूज केलं जातं, TOWARDS. आणि टू वर्ड यूज केलं जातं अमेरिकन लँग्वेज किंवा अमेरिकन लँग्वेजमध्ये टू वर्ड यूज केलं जातं. आता टू वर्ड्स आणि टू वर्ड यांची आता मिनिंग बदलतात का तर मिनिंग बदलत नाही. बोथ करेक्ट आहेत, दोन्ही बरोबर आहेत आणि त्यांचं मिनिंग पण सेम आहे. फक्त भाषांचा फरक आहे. तुम्ही टू वर्ड पण म्हणू शकता किंवा टू वर्ड्स पण म्हणू शकता. हे कशामध्ये भिन्नता आहे तर ब्रिटिश इंडियन लँग्वेजमध्ये आणि अमेरिकन लँग्वेज असं आहे. ते लक्षात घ्या फरक. नाहीतर काही वेळा काय कन्फ्युजन होतं मुलांचं की टू वर्ड आणि टू वर्ड्स. टू वर्ड म्हणजे काय वाटतं आपल्याला, सिंग्युलर आहे कसा, आणि टू वर्ड्स आहे तो आहे प्लुरल्स कसा. तसं नाही आहे, ते दोन्ही सेमच आहे ते, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर वाक्य बघूया. आता आपण वाक्य सुरुवात करूया. टू वर्डची अत्यंत महत्त्वाची सर्वसमावेशक वाक्य. पहिलं बघा, तिने माझ्याकडे पाहिले तेव्हा मी हसलो किंवा हसले. तिने माझ्याकडे पाहिले तेव्हा मी हसलो किंवा हसले. वाक्य आहे ना, व्हेन शी लुक टुवर्ड्स मी आय स्माईल. व्हेन शी लुक टुवर्ड्स मी आय स्माईल म्हणजे माझ्या दिशेने पाहिलं त्यावेळी मी हसलो, म्हणून टुवर्ड्स यूज केलेला आहे. व्हेन शी लुक टुवर्ड्स मी आय स्माईल. आय स्माईल म्हणजे मी आणि सब्जेक्ट आणि क्रियापदाचं दुसरं रूप, कारण साधा भूतकाळ आहे म्हणून आय स्माइल्ड घेतलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघा, कंपनी या उद्दिष्टांसाठी काम करते. कंपनी या उद्दिष्टांसाठी काम करते. वाक्य ना, द कंपनी कंटिन्यूज टुवर्ड्स धिस ऑब्जेक्टिव्ह. द कंपनी कंटिन्यूज टुवर्ड्स धिस ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय करत आहे, ती काम करते, सतत काम करत आहे उद्दिष्टांसाठी म्हणजे या कारणासाठी, म्हणून टुवर्ड्स यूज केलेला आहे. कंटिन्यूज इथे लक्षात घ्या, द कंपनी एक आहे आणि वाक्य आहे ते साध्या वर्तमान काळाचं, म्हणून कंटिन्यूला एस लागलेला आहे, कंटिन्यूज झालेला आहे. कारण कंटिन्यू इथे काय आहे,
क्रियापद आहे म्हणून कंटिन्यूजला एक्स लागलेला आहे बिकॉज ऑफ सिंग्युलर आहे म्हणून. त्याच्यानंतर तिसरं वाक्य बघा. शेवटी एक आनंदाचा क्षण होता. शेवटी एक आनंदाचा क्षण होता. होता भूतकाळ आहे. वाक्य बघा. देअर वॉज अ हॅपी मोमेंट टुवर्ड्स द एंड. देअर वॉज अ हॅपी मोमेंट टुवर्ड्स द एंड. एंड म्हणजे शेवटाला. मोमेंट असणे म्हणजे क्षण. हॅपी म्हणजे आनंदाचा असं आहे ते. देअर वॉज अ हॅपी मोमेंट टुवर्ड्स द एंड म्हणजे शेवटी. आज त्याच्यासाठी टुवर्ड्स यूज केलेला आहे म्हणजे त्यामध्ये शेवटच्या क्षणी. त्याच्यानंतर चौथं वाक्य. यशाकडे हे एक छोटेसे पाऊल आहे का. यशाकडे हे एक छोटेसे पाऊल आहे का. वाक्य ना. इज दिस अ स्मॉल स्टेप टुवर्ड्स सक्सेस. इज दिस अ स्मॉल स्टेप टुवर्ड्स सक्सेस. स्टेप असणे म्हणजे काय असणे पाऊल. स्मॉल म्हणजे छोटेसे आणि क्वेश्चन्स मार्क. आहे का. आहे म्हणजे वर्तमान काळ असल्यामुळे इज यूज केलेला आहे आणि हो किंवा नाही आहे दॅट्स वाय यूज केलेलं आहे ते सहाय्यकारी क्रियापदाने म्हणजे इजपासून यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 5वं वाक्य बघा. मी मागे वळून दाराच्या दिशेने गेलो. मी मागे वळून दाराच्या दिशेने गेलो किंवा गेले असं पण म्हणू शकतात बिकॉज मी आहे म्हणून. वाक्य आहे ना. आय वॉक बॅकवर्ड्स टुवर्ड्स द डोअर. आय वॉक बॅकवर्ड्स टुवर्ड्स द डोअर. डोअर म्हणजे दार. बॅकवर्ड असणे. बॅकवर्ड म्हणजे काय वळून म्हणजे पाठीमागे गेलो म्हणजे पाठीमागे म्हणून बॅकवर्ड. वॉक म्हणजे काय गेलो जाण्यासाठी म्हणून आय वॉक बॅकवर्ड्स टुवर्ड्स द डोअर्स आलेला आहे. साधा भूतकाळ असल्यामुळे इथे वॉकला ईडी लागलेला आहे. V2 केलेला आहे. त्याच्यानंतर 6वं वाक्य. सखीचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आहे. सखीचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आहे. वाक्य आहे ना. सखी हॅज अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ. सखी हॅज अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड्स टुवर्ड्स लाईफ. साधं वाक्य आहे. हॅवचं रूप हॅव वर्तमानकाळी रूप. हॅवचं वर्तमानकाळी रूप घेतलेलं आहे हॅज. इथे एक हॅज वापरलेला आहे कारण सखी एक आहे सिंग्युलर आहे म्हणून सखीसाठी हॅज यूज केलेला आहे. अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणजे काय तर सकारात्मक दृष्टिकोन. जीवनाकडे पाहण्याचा जीवनाच्या दिशेने म्हणून टुवर्ड्स लाईफ आलेला आहे. सखी हॅज अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ. त्याच्यानंतर 7वं वाक्य. ती बागेत गेली म्हणजे त्या बागेच्या दिशेने गेली. वाक्य ना. शी वेंट्स टुवर्ड द गार्डन. शी वेंट्स टुवर्ड द गार्डन. साधा भूतकाळ कर्ता प्लस क्रियापदाचं दुसरं रूप वेंट आलेलं आहे. गोचं दुसरं रूप वेंट होतं म्हणून इथे V2 यूज केलेला आहे वेंट. त्याच्यानंतर 8वं वाक्य. राहुल त्याच्या मुलांवर खूप प्रेम करतो. राहुल त्याच्या मुलांवर खूप प्रेम करतो. वाक्य ना. राहुल इज व्हेरी ॲफेक्शनेट. लक्षात घ्या ॲफेक्शनेट म्हणजे खूप प्रेम करणे म्हणजे प्रचंड. त्याच्यासाठी ॲफेक्शनेट यूज केलेलं आहे. राहुल इज व्हेरी ॲफेक्शनेट टुवर्ड्स हिज चिल्ड्रन. म्हणजे त्यांच्यावर खूप प्रेम करणे खूप प्रचंड त्याच्यासाठी ॲफेक्शनेट यूज केलं जातं. त्याच्यानंतर 9वं वाक्य बघा. तुम्ही त्या दिशेने काम करत आहात का. तुम्ही त्या दिशेने काम करत आहात का. वाक्य आहे चालू वर्तमान काळाचं. चालू वर्तमान का ही क्रिया चालू आहे. करत आहात का म्हणजे तुम्ही करत आहात काय कंटिन्यू. त्याच्यासाठी वाक्य आहे चालू वर्तमान काळाचं. चालू वर्तमान काळात काय वापरलं जातं एम इज आर प्लस क्रियापदाचं चौथं रूप. इथे आहात का म्हणून इथे क्वेश्चन मार्क असल्यामुळे इथे काय येणार पहिल्यांदा सहाय्यकारी क्रियापद येणार आर येणार कारण तुम्ही आहे. तुला यूला आर यूज केलं जातं म्हणून आर यू आलेलं आहे. काम करणे म्हणून वर्किंग टुवर्ड्स इट्स म्हणजे त्या दिशेने म्हणून वाक्य आले आर यू वर्किंग टुवर्ड्स इट अँड क्वेश्चन्स मार्क आलेलं आहे. त्याच्यानंतर 10वं वाक्य. तिच्याबद्दलच्या आमच्या भावना दयाळूपणाच्या आहेत. तिच्याबद्दलच्या आमच्या भावना दयाळूपणाच्या आहेत. वाक्य आहे ना. आवर फिलिंग्स टुवर्ड्स हर आर काइंडनेस. आवर फिलिंग टुवर्ड्स हर आर काइंडनेस म्हणजे दयाळूपणाच्या. फिलिंग असणे म्हणजे भावना असणे. बद्दलच्या विषय म्हणून टुवर्ड्स आलेला आहे. आवर फिलिंग टुवर्ड्स हर आर काइंडनेस. त्याच्यानंतर 11वं वाक्य. रस्ता पूर्वेकडे हळुवारपणे वळतो. रस्ता पूर्वेकडे हळुवारपणे वळतो.
वाक्य आहे ना, द रोड कर्व्स जेंटली टुवर्ड्स द ईस्ट. द रोड कर्व्स जेंटली टुवर्ड्स द ईस्ट. ईस्ट म्हणजे काय? पूर्वेकडे. लक्षात घ्या, कर्व्स होणे म्हणजे काय पणे वळणे, आणि जेंटली म्हणजे हळूवारपणे. वाक्य, द रोड कर्व्स जेंटली टुवर्ड्स द ईस्ट. इथे लक्षात घ्या, एक साधा वर्तमान काळ असल्यामुळे कर्वला एस लागलेला आहे. कारण एक वचन असेल तर त्याला काय लागतो? एस लागतो. त्याच्यानंतर 12. उशिरा लग्न करण्याचा कल किंवा फॅशन म्हटलं जातं दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. उशिरा लग्न करण्याचा कल किंवा फॅशन दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. वाक्य ना, द ट्रेंड टुवर्ड्स लेट मॅरेज इज गोइंग टू इन्क्रीज मोर अँड मोर. द ट्रेंड टुवर्ड्स लेट मॅरेज. ट्रेंड असणे म्हणजे काय असणे? फॅशन असणे, कल असणे. टुवर्ड्स लेट मॅरेज म्हणजे लग्न करण्याच्या बाबतीतला. इज गोइंग टू इन्क्रीज मोर अँड मोर. इन्क्रीज असणे म्हणजे काय? वाढत जाणे. मोर अँड मोर म्हणजे काय? दिवसेंदिवस असं घेतलेलं आहे. मोर अँड मोर म्हणजे दिवसेंदिवस वाढत जाणार आहे, त्याच्यासाठी मोर अँड मोर यूज केलेलं आहे. ओव्हरऑल सेंटेन्स, द ट्रेंड टुवर्ड्स लेट्स मॅरेज इज गोइंग टू इन्क्रीज मोर अँड मोर आलेलं आहे. त्याच्यानंतर 13वं वाक्य, आपण आपल्या पालकांचा आदर केला पाहिजे. आपण आपल्या पालकांचा आदर केला पाहिजे. वाक्य आहे ना, वी मस्ट शो रिस्पेक्ट टुवर्ड्स आवर पॅरेंट्स. वी मस्ट शो रिस्पेक्ट टुवर्ड्स आवर पॅरेंट्स. पॅरेंट्स म्हणजे पालकांच्या. रिस्पेक्ट करणे म्हणजे आदर करणे. केलाच पाहिजे, करायला पाहिजे. दॅट्स वाय यूज ऑफ मस्ट यूज केलेला आहे. वी म्हणजे आपण, म्हणून वी मस्ट शो रिस्पेक्ट टुवर्ड्स आवर पॅरेंट्स. आवर म्हणजे आपल्या, लक्षात घ्या, अँड पॅरेंट्स म्हणजे पालक. त्याच्यानंतर 14वं वाक्य, मिहिराने तिच्या आईला मिठी मारली आणि मग बसच्या दिशेने म्हणजे बसच्याकडे धावली. बसकडे धावली असं आहे ते. मिहिराने तिच्या आईला मिठी मारली आणि मग बसच्या दिशेने किंवा बसकडे धावली. वाक्य आहे ना, मिहिरा हग हर मदर्स अँड रेन टुवर्ड्स द बस. मिहिरा हग हर मदर म्हणजे मिठी मारली, दॅन रेन टुवर्ड्स द बस आणि बसच्या दिशेने धावली असं आहे. त्याच्यानंतर 15वं वाक्य, माझ्या दिशेने आणखी एक पाऊल टाकू नकोस. माझ्या दिशेने आणखी एक पाऊल टाकू नकोस म्हणजे माझ्या दिशेने तू येऊ नकोस, पुढे पुढे येऊ नकोस असं आहे ते. वाक्य ना, डोंट टेक अनदर स्टेप टुवर्ड्स मी. डोंट टेक अनदर स्टेप्स टुवर्ड्स मी. टुवर्ड्स मी म्हणजे दिशेने, माझ्या दिशेने. डोंट म्हणजे टाकू नको, अनदर स्टेप म्हणजे आणखी एक पाऊल असं आहे ते. वाक्य, डोंट टेक अनदर स्टेप्स टुवर्ड्स मी. त्याच्यानंतर 16वं वाक्य, कुत्रा चेंडूकडे किंवा चेंडूच्या दिशेने धावला. कुत्रा चेंडूकडे किंवा चेंडूच्या दिशेने धावला. वाक्य ना, द डॉग रेन टुवर्ड्स द बॉल. द डॉग रेन टुवर्ड्स द बॉल. टुवर्ड्स म्हणजे बॉलच्या दिशेने धावला असं आहे. द डॉग रेन टुवर्ड्स द बॉल. त्याच्यानंतर 17वं वाक्य, कॅमेराकडे पहा. कॅमेराकडे पहा. वाक्य ना, लुक टुवर्ड्स द कॅमेरा. लुक टुवर्ड्स द कॅमेरा म्हणजे कॅमेऱ्याच्या दिशेने पहा, कॅमेराकडे पहा असं आहे ते. त्याच्यानंतर 18वं वाक्य, जग अधिकाधिक ऑनलाईन संवादाकडे वाटचाल करत आहे. जग अधिकाधिक ऑनलाईन संवादाकडे वाटचाल करत आहे. जग म्हणजे काय? द वर्ल्ड. वाक्य बघा, द वर्ल्ड इज मूव्हिंग टुवर्ड्स मोर अँड मोर ऑनलाईन कम्युनिकेशन. द वर्ल्ड इज मूव्हिंग टुवर्ड्स मोर अँड मोर ऑनलाईन कम्युनिकेशन. कम्युनिकेशन म्हणजे संवाद. टुवर्ड्स म्हणजे च्या दिशेने, म्हणजे च्या दिशेने वाटचाल करत आहे म्हणजे ऑनलाईनच्या दिशेने वाटचाल करत आहे म्हणून मूव्हिंग आलेलं आहे. टुवर्ड्स मोर अँड मोर ऑनलाईन कम्युनिकेशन. वाक्य आहे करत आहे म्हणजे चालू आहे म्हणून चालू वर्तमान काळ आहे तो, म्हणून इज वापरलेला आहे आणि मूवला ING लागलेलं आहे. त्याच्यानंतर 19वं वाक्य बघूया, ती बोटीकडे येत आहे का. ती बोटीकडे येत आहे का. वाक्य आहे ना, इज शी कमिंग टुवर्ड्स अ बोट. इज शी कमिंग टुवर्ड्स द बोट अँड क्वेश्चन्स मार्क आहे. येत आहे का म्हणजे काय? चालू वर्तमान काळ म्हणून इज. शी बरोबर इज वापरलेला आहे कारण सिंग्युलर आहे शी म्हणून इज वापरलेला आहे. कमिंगला म्हणजे V4 यूज झालेला आहे कारण चालू वर्तमान काळाचं
स्ट्रक्चर तुम्हाला माहिती असेलच. V4 यूज केलं जातं तिथे. म्हणून इज शी कमिंग टुवर्ड्स म्हणजे बोटीच्या दिशेने, बोटीकडे, म्हणून टुवर्ड्स अ बोट. अ बोट आणि नंतर क्वेश्चन्स मार्क आलेले आहे. 20वा वाक्य बघा. मला तुमच्या कुटुंबाबद्दलचा तुमचा दृष्टिकोन आवडत नाही. मला तुमच्या कुटुंबाबद्दलचा तुमचा दृष्टिकोन आवडत नाही. वाक्य आहे ना, आय डोंट लाईक युअर ॲटिट्यूड टुवर्ड्स युअर फॅमिली. आय डोंट लाईक युअर ॲटिट्यूड. युअर ॲटिट्यूड म्हणजे काय? तुमचा दृष्टिकोन. टुवर्ड्स म्हणजे कुटुंबाबद्दलचा, बद्दलचा, त्याच्यासाठी टुवर्ड्स यूज केलेला आहे. युअर फॅमिली म्हणजे कुटुंब. वाक्य आय डोंट लाईक युअर ॲटिट्यूड टुवर्ड्स युअर फॅमिली. अशा प्रकारे काय वापरून वाक्य बनवलेली आहे, तर टुवर्ड्स वापरून वाक्य बनवलेली आहे. ती तुमच्या लक्षात आली असतील. नाही आले असतील तर पुन्हा बघा त्याचा नेमका अर्थ काय आहे आणि कशा प्रकारे आम्ही ते यूज केलेलं आहे वाक्यामध्ये ते लक्षात घ्या, कारण ते खूप महत्त्वाचं आहे. कशाला वापरतो, त्याचा नेमका मिनिंग काय आहे ते लक्षात घेऊन त्याप्रमाणे त्याचा वापर करा. कारण टुवर्ड्स पण खूप महत्त्वाचं आहे. ही वाक्य पण तुम्ही बघितली असाल तर ते काय आहे, तर आपण केव्हा पण यूज करतो, डेली यूज करू शकतो आपण कम्युनिकेशनमध्ये. त्यामुळे काय आहे तर व्यवस्थित करा, लक्ष देऊन करा. लक्षात आलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा, पण इग्नोर करू नका. त्याचप्रमाणे आमचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, त्यांना पण भेट द्यायला विसरू नका. आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील, इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून. प्रतिलिपी मराठी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ म्हणून. लिंक्डइन अकाउंट आहे अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून. इंस्टाग्राम अकाउंट आहे नाईक स्वप्नील म्हणून. तिथे जाऊन आम्हाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आमचं यूट्यूब चॅनल पण आहे अजून एक, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग शॉर्ट्स. यूट्यूब चॅनल लिंक आहे त्याची https://www.youtube.com/@swapnilnaik1. यूट्यूब हँडल लिंक आहे @swapnilnaik1. तिथे पण आम्ही बरेचसे शब्द देतो आणि इम्पॉर्टन्स जे शब्द आहेत इंग्रजी बोलण्यासाठी वगैरे लागतात ते आम्ही तिथे देणार आहोत. ते पण खूप महत्त्वाचं चॅनल आहे, त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला लाईक आणि त्याचप्रमाणे सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण खूप महत्त्वाचं चॅनल आहे. त्याचप्रमाणे तुमच्या मित्रमैत्रिणींची शेअर करायला पण विसरू नका. चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.